नमस्कार मंडळी, स्वागत करीत आहोत ऋषित्रा ब्लॉग्स मध्ये आणि घेऊन आलेलो आहोत एक नवीन व्हिडिओ. तुमचं आपल्या ऋषित्रा ब्लॉग्सच्या चॅनलवर हार्दिक हार्दिक स्वागत. तर मंडळी, तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि इथे आहा ना, तू पण दे होळीच्या शुभेच्छा. होळीच्या शुभेच्छा. होळीच्या शुभेच्छा. बुरा ना मानो होली है. बुरा न मानो होली है. तर आज आहे होळी आणि होळी सणाला जे स्पेशल बनतं पुरणपोळी, त्याचा आज खास बेत आहे. मी आज करणार आहे पुरणपोळी आणि इथे सुद्धा होळी दहनाचा कार्यक्रम आहे, तर आपण तिथे सुद्धा जाऊया. साईबाबा टेम्पलमध्ये होळी दहनाचा कार्यक्रम आहे, तर आम्ही तिथे जाणार आहोत. तर आता चण्याची डाळ लावली आहे कुकरला आणि म्हटलं की आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. आणि होळीच्या इतक्या आठवणी आहेत लहानपणापासूनच्या. तुझी काय बेस्ट आठवण आहे? आम्ही अर्नाळ्याला जायचो खांबायला वगैरे होळी आणायला. विरारमध्ये जे राहतात त्यांना माहिती असेल. आणि आम्ही ट्रकमध्ये जायचो आणि ट्रकमध्ये आधी पिशव्यावर फुगे मारायचे. तेव्हा लहान सो तेव्हा लहान होते, त्याच्यामुळे एवढी अक्कल नव्हती. पण फुगे मारायला सो ती फुगे मारायची मजा वेगळीच होती. पण आता जेव्हा मोठे झालात तर कळते की ते त्या फुग्याने किती लागत असेल लोकांच्या. पण ती एक वेगळीच मजा होती. आम्ही होळीला ट्रकमध्ये वाजवायचो वगैरे आणि वाजवत जायचो. सुपारीची होळी लावतात आणि होळीचा एक वेगळा मान असतो. आणि आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये होळीला हवलूबाई म्हणतात. हवलूबाई. आणि इतकी सुंदर सुंदर होळीची गाणी आहेत आपल्या आगरी कोळी भाषेमध्ये. मी तर सकाळपासून माझं फेवरेट गाणं आहे ले ला ने गो. कोणता आहानाला पण खूप आवडतं. काय आपण आता मंदिरात जाऊ तेव्हा होळीची गाणी लावू मस्तपैकी. लाने गो तांदुळाची लावूया. ओके. तर इथे ही छान चण्याची डाळ शिजून झालेली आहे, हे बघा. आणि आता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी हे इकडे गुळाचे कष्ट, गुळ कापण्यासाठी कष्ट, जिथे मला ऋषीची हेल्प लागणार आहे. आणि एक एवढी वाटी मी चण्याची डाळ घेतली होती, तेवढंच मला आता गुळ घ्यावं लागणार आहे. आणि तिथे आहानाला होळीची गाणी ऐकायची होती, मजा चाललेली. ना तुझा ड्रेस दाखव ग. ड्रेस दाखव तुझा. का ग नाही दाखवायचा? हे काय आहे ग? कुकुंबर. हे गुळ आहे ते. गुळ आहे. इकडे बघा, मॅडमने बाळकुमचा बॅड लावलाय आणि नाचते. ते नाचायला फार इतकं आवडतं ना नाचायला. हे बघा, ये आता माझं गूळ आणि चण्याच्या डाळीचं पुरण झालेलं आहे. आणि इथं बघा, हे असं घट्ट पुरण झालेलं आहे. आणि ह्याच्यासाठी जाळी यूज करणार आहे. अजून ते त्याच्यामधले जे कण आहेत ते निघण्यासाठी ही जी जाळी आहे ती आपल्याला यूज करायची आहे. आणि मग त्याच्यामधून जे पडणारं सारण आहे ते घेऊन आपल्याला पुरणपोळ्या करायच्या आहेत. ओके. तर आम्ही आत्ता निघालो आहेत मंदिरात आणि आता वाजलेले आहेत 7. आणि हा तुम्ही उजेड बघा, समर आलेलं आहे. खूप छान वाटत आहे विदाऊट जॅकेट. आणि 6:30 वाजता होळीचं दहन आहे, तर म्हटलं की आपण जाऊयात. आणि ऑन टाईम. ना, मी जॅकेट नाही घातले. जॅकेट नाही घातलं. का नाही घातलं तू जॅकेट? मी घरीच विसरली होती. कारण थंडीच नाही आहे. ना थंडीच
आम्ही जेव्हा पोचलो त्यावेळी गर्दी खूपच होती आणि समोर तुम्ही बघताय तर आकाशाचा रंग इतका सुंदर वाटतोय, कारण की आत्ता ही सूर्यास्ताची वेळ आहे, त्यामुळे वातावरण इतकं सुंदर वाटतंय. होळी हा भारतातील एक प्रसिद्ध आणि आनंददायी सण आहे. भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. भारतातच नाही तर भारताबाहेरचा उत्साह तुम्ही बघू शकता. हा सण सत्याचा असत्यावर विजय दर्शवतो. होळी दहन हा केवळ सण नसून नकारात्मक ऊर्जेचा नाश करून सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याचा एक महत्त्वाचा धार्मिक आणि वैज्ञानिक विधी आहे. त्यामुळे ह्या सणाचा आनंद घेऊया आणि सगळ्या नकारात्मक विचार आपण जाळून टाकूया. तेव्हापासून आम्ही इथे पोचलोय मंदिरात. तर मंदिराच्या आवारामध्ये एक हे पार्क आहे छोटंसं मुलांसाठी. जसं आम्ही पोचलोय तसं आहानाला तिथे जायचं होतं खेळायला. बाकी सगळं म्हणते राहू देत, मला पहिलं इथे खेळायला ना. मग आमचं दोन्ही ठिकाणी दर्शन घेऊन मंदिरात आणि ते होळीच्या ठिकाणी सुद्धा दर्शन घेऊन झाल्यावरती मग आम्ही थोड्या वेळ आहानाला तिथे खेळायला घेऊन गेलो. आणि जशी जशी आता थोडी रात्र होत चालली आहे तसं थोडीशी हलकीशी अशी थंडी लागते, पण छान वाटत आहे एकंदरीत. आता आम्ही साईबाबा टेम्पलमध्ये दर्शन घेऊन आलात आणि इकडे मस्तपैकी वडेची तयारी झाली आहे. इकडे पीठ आहे आणि आहाना काय करते तू? बेसन आहे, बेसनचं पीठ आहे. इकडे वडे आणि मग आता नेत्रा काय करणार आहे? पुरणपोळीची तयारी करायच्यात आणि देवाला नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर मग आम्ही जेवू. साईबाबा मंदिरामध्ये गेलो, इतकी गर्दी होती बाप रे. पहिलं बाबांचं दर्शन घेतलं, मग होलिका मातेचं दर्शन घेतलं आणि मग आलो. आणि अजूनपर्यंत गर्दी वाढत जाईल. बरं झालं की आम्ही लवकरच गेलो, कारण की आत्ता मला घरातलं पण सगळं करायचं आहे, त्याच्यामुळे. पण बरं आहे, मला ऋषी हेल्प करतो. आणि फक्त हे आहाना थोडं त्रास देते. आहाना तू आईला त्रास देते? नाही मग आईला कोण त्रास देतोय? मी तुम्हाला मी दाखवते. मगासपासून मळलेलं कणिक खूप छान झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. लवचिकपणा म्हणजे पाहिजे तशी आपण त्याला लाटू शकतो. आणि आता सारण पण चांगल्या पद्धतीने त्याचा थिकनेस वगैरे हा बघा झालेला आहे. सो दॅट एक आता मी लाटली आहे, इथे फ्राय केली आहे. आणि आत्ता ह्याचा चांगला असा गोळा करून ह्याच्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे. ह्याचाही गोळा करायचा आहे आपल्याला सारणाचा. आणि हे बघा आणि हा असा गोळा करून ठेवला आणि आता फक्त लाटायचा आहे. आता तवा तापलाय. हो तू घेणार आहे ना. छान पुरणपोळी लाटून झालेली आहे. आणि चांगल्या होत्या काय आता टेस्टला. या दोन झाल्यात ऑलरेडी ना? हो, या दोन झालेल्या आहेत. आता देवाला पण नैवेद्य दाखवूया आणि राहिलेल्या बाकी करूयात. आहानाचा बर्गर पॅटी पण रेडी आहे. बर्गर पॅटी, इकडे वडे, सगळं रेडी आहे. आणि ती बघा तिकडे खेळायला लागली आहे कोपऱ्यामध्ये. आणि इथे माझी ही पुरणपोळी फुगली आहे. घंटाडान. हा पुरणपोळी फुगल्यावरती वेगळाच आनंद आहे. बर्गरची तयारी फुल जोरदार. आणि एका साईडला जेवणाचं पण चालू आहे तयारी. मजा येते मला लाटायला, कारण की हे जे कणिक आहे ते इतकं छान झालं आहे की काही गंडत नाही आहे माझी पुरणपोळी. त्यामुळे मजा येते करायला. वाटीत कर स्टीलच्या.
तर पुरणपोळी लाटण्या अगोदर मी किचन प्लॅटफॉर्मला थोडासा तुम्हाला दिसत असेल तर क्लीन रॅप लावला होता, जेणेकरून त्या छान लाटल्या जातील आणि किचन प्लॅटफॉर्मला चिटकणारसुद्धा नाही. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा. ही माझी रातची पुरणपोळी आहे, जी छान टम्म फुगली आहे आणि ऑलमोस्ट छान अशा पुरणपोळ्या फुगल्या, त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. आणि ही एक इकडे छोटी पुरणपोळी मी करत आहे, छोटीशी पुरणपोळी ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि इकडे हा आहानाचा बर्गर रेडी झालेला आहे, व्हेज बर्गर. मग कोणता बर्गर बघू? वा मजा आहे. भूक लागली आहे, देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि वड्यांवरती ताव मारणार आहे आणि पुरणपोळीवरती पण ताव मारणार आहे. मस्त काय ग? माझ्या पुरणपोळ्या सगळ्या रेडी झालेल्या आहेत आणि आता देवपूजा करणार, नैवेद्य दाखवणार, बर्गर रेडी झाले. मग जेवायला बसणार. हा आणि तुझं काय? बर्गर. हा हिचा बर्गर पण बघा. घे तुझा बर्गर. मजा आली आज पुरणपोळ्या करायला. आणि तिथे ऋषी आता वडे तळत आहे, तिथपर्यंत मी देवाला नैवेद्य मला वडे दाखवते. पाहिजे. काय पाहिजे? वडे पाहिजेत. हा चालेल, तुला आता वडे देते. पुरणपोळ्या झाल्या, देवाची पूजा झाली छानपैकी आणि आहानाने इथे पुरणपोळी टेस्ट सुद्धा केली. आणि इथे हे छान वडे वाट बघत आहेत. भूक लागली आहे कारण की आजचा थोडा दिवस थोडा एकटिकच होता, काही ना काही चालू होतं त्याच्यामुळे. आणि एकंदरीत छान गेला. हा वडे तुला पण देते, ओके, तू पण खा. आणि ॲक्च्युली ना त्या पुरणपोळ्या खूप छान लाटल्या गेल्या. खालती मी ते क्लीन रॅप लावला होता, त्याच्यामुळे खूप छान लाटल्या गेल्या आणि म्हणून माझं थोडं काम पटापट झालं. तर ही व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अंटिल नेक्स्ट व्हिडिओ, टाटा, बाय बाय. आणि पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा. सण शिमग्याचा आला हो, शिमग्याचा आला. रे चला हवली भवती नाचा हो, हवली भवती नाचा. चंदन कातीला सुतारानी हो, कातीला सुतारानी. वंडे पारिले बंधवानी हो, पारिले बंधवानी. रेखांदा माराय माऊलीला हो, माराय माऊलीला. बाजा वाजूनी सारे नाचा हो, वाजूनी सारे नाचा. पेंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हवलीचा सण मोठा. पेंडवाल्या वाजव तुझा बाजा, आईलाय हवलीचा सण मोठा.